नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे नांदेड़ की, जहां कचरा गाड़ी और नाली सफाई का टेंडर पास हो चुका है, लेकिन अब तक नगर पंचायत ने कोई कार्रवाई नहीं की। आगे बात होगी नासिक की, जहां चांदवड तालुका के दक्षिण पूर्वी हिस्से में ओलावृष्टि से किसानों को हुआ भारी नुकसान। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। महागांव नगर पंचायत में 1 महीना हो गया है कि कलेक्टर ऑफिस से कचरा गाड़ी और नाली सफाई का टेंडर पास हो चुका है, लेकिन अब तक नगर पंचायत ने कोई कार्रवाई नहीं की है। वहीं वार्ड क्रमांक 9 और 14 के नगर सेवकों ने कल की गई कार्रवाई को देखकर आज नालियां साफ करवाई हैं, लेकिन वार्ड क्रमांक 7 और 8 में भी अभी तक नाली सफाई काम शुरू नहीं हुआ है। संबंधित मजदूरों को जिनके घर के पास नाली जाम हुई थी, उन्हें खुद मजदूरी देकर सफाई करवानी पड़ी है। टेंडर पास होने के बावजूद अब तक टेंडर का काम शुरू नहीं हुआ है। सामाजिक कार्यकर्ता साधना वंजारे ने ये सभी बातें कही। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता आशीष की रिपोर्ट। नासिक के चांदवड तालुका क्षेत्र में दोपहर करीब 4 बजे तेज हवाओं के साथ 1 घंटे तक बारिश हुई और बिजली गिरने के साथ ओलावृष्टि भी हुई। बता दें कि काजी, सांगवी, रेडगांव, विटावे, निम्बाले समेत दक्षिण पूर्वी क्षेत्र में भारी ओलावृष्टि हुई। किसानों को भारी नुकसान हुआ, क्योंकि खेतों में हाल ही में काटी गई प्याज की फसल भारी ओलावृष्टि और बारिश के कारण भीग गई। विटावे में पूंजाराम पवार के सेब के बाग के साथ साथ सालसाने और रेडगांव में अनार की फसल को बड़े पैमाने पर नुकसान पहुंचा है। इनमें सालसाने में अशोक यादव और योगेश यादव के अनार के बाग और रेडगांव में ज्ञानेश्वर काले के अनार के बाग को भारी नुकसान पहुंचा। किसानों ने मांग की है सरकार तुरंत पंचनामा कराए और बिना किसी शर्त के पर्याप्त मुआवजा प्रदान करे। बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारण किसानों के पशु बड़े पैमाने पर घायल हो गए हैं। जानवरों को भारी चोटें आई हैं। वहीं तहसीलदार मंदार कुलकर्णी ने चांदवड तालुका में ओलावृष्टि और बेमौसम बारिश से किसानों को हुए नुकसान का निरीक्षण किया। बाबा, आज जी काही चांदवड तालुक्यामध्ये गारपीट झाली, तुमच्या विटाव्या गावामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। आता तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आमची 7.5 एकर बोरीचा बाग आहे। कमरा इतके स्टंप होते 3-3.5 फुटापर्यंत। पाला एकही पान राहिलेलं नाही, त्याला पूर्ण मोकळं झालेलं आहे। ते गारा पडल्या, गाईचे ढोपरं फुटले, रक्त वाहत आहे। आज चाळीचं नुकसान झालेलं आहे, अर्धी चाळी तुटून गेलेली आहे। आणि याच्यामध्ये इतकं जबरदस्त होतं, त्या गारा का सुपारी एवढ्या लिंब एवढ्या गारा होत्या। आता ती त्या शेडमध्ये मी बसलो होतो, तर खुर्ची डोक्यावर घेऊन बसलो तरी मला भीती वाटायची त्याच्यामध्ये, एवढी मोठी काय होईल काही नाही असं वाटायचं। भयंकर नुकसान तर खूपच मोठी झाली। त्यासाठी आता आंब्याला पानं राहिले नाही, फळं पडून गेलं, 2-3 पोते असे वाहून गेले पाण्यानं। ते आंब्यांचं नुकसान झालं? हो, 30-35 लाख रुपयाचं माझं 7.5 एकराचं उत्पन्न आहे याचं ॲपल बोरचं। हो, या गारा किती वेळ झाला आता पाऊस होऊन? साधारण 4:30 पावणे 5 वाजता पाऊस सुरू झाला। 15 ते 20 मिनिटं पाऊस चालू झाला। नंतर गारपीट इतकी नुसत्या गारा पडत होत्या, जमिनीवर जवळजवळ 1 ते 1.5-2 इंचाचा खच पडलेला होता। आणि त्या गारा आत्ता 8:30-9 वाजलेले आहेत, तरी त्या गारांचा खच अजूनसुद्धा असे 10-20 कॅरेट पाट्या भरतील असा खच अजून ते पडलेला आहे। आपण बघितला, गणेश भाऊंनी बघितला, सर्वांनी बघितला। साळसाना, रेडगाव, विटावळ, पन्हाळा, पातारशांब्यापर्यंत भरपूर गारा झालेल्या आहे। तर शेतकऱ्यांचं जवळजवळ 70% डोंगळ्यांचं नुकसान आणि 25% कांद्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण कांदा जरी साठवला चाळीमध्ये, तर त्या वाऱ्यानं आणि गाऱ्यांनी पूर्ण चाळीतला कांदा वल्ला झालेला आहे, म्हणजे तो टिकतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या कांद्याच्या उळ्याच्या संदर्भामध्ये उळ्याच्या संदर्भात असं आहे का, 70% नुकसान झाल्यामुळे आहे ना, आता शेतकऱ्यांनी उळं कुठून आणायचा हा प्रश्न आहे। हे उपलब्ध झालं पाहिजे असा विषय। आता बाबांनी सांगितलंच आहे 25 लाखाचं उत्पन्न आहे माझं, तर 1 रुपया होणार नाही आता खर्च करून। पण नुकसान आहे। त्याच्यानंतर उन्हाळ कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे। आणि गायींचा विषय धरला तर मी गाय सोडायला गेलो तर हिंमत व्हायना, तर बाबांनी मला सांगितलं तुझ्या अंगावर गादी घे, गादी घेऊन गाय सोडल्या मी। साठी गादी डोक्यावर घेतली, गादी डोक्यावर घेऊन गाय सोडल्या। बाबा, काय नाव तुमचं? अशोक निवृत्ती जाधव, साळसाना, तालुका चांदवड। आमच्या डाळिंबाचं इतकं नुकसान झालं 14-15 लाखाचं, तर आम्हाला सरकारनं भरपाई किती द्यावा असं। खर्च खूप व्हायले असं। तुमच्या काय नुकसान झालं? आमच्या डाळिंबाला फुटून गेले, सगळे चिरून गेले, उलून गेले, पाण्यानं नुकसान झाली, पाला नाही राहिला झाडाला, काही नाही राहिलं असं।
गारपीट खूप झाली मोठ्या 5 वाजता मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. शासनाने लवकर थोडीफार मदत करावं बा आम्हाला. गुडघ्यावर पाणी चालू होतं याच्यातलं असं. मग काय सांगाल? काल 5 वाजेला इतका वारा पाऊस गारा इतक्या गारा झाल्या ते काही म्हणजे माय लेकरूला सांभाळणार नाही अशा गाराची परिस्थिती झाली. आमच्या बागाची इतकी नुकसान झाली त्याला मापच नाही. इतकं काही डाळिंबच ठेवलं नाही झाडावर. खाली फुटून गेलं, काही जे झाडावर बाकी ते पूर्ण उलून गेलं. काही नाही, त्याला पाला सुद्धा नाही राहिला. आम्हाला सरकारने लवकरात लवकर मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे. दुसरं काहीच नाही. दुसरी एवढीच मागणी आहे आमची. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवाडे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।